ए बान, अगं पर महाराजच म्हणले होते का नाही की देवाचा वनवास सप्पे पतूर ते तुला भेटणार नाहीत म्हणून. पर एकदा का देवाचा वनवास संपला ना की ते हात येत्याल आणि तुझ्याशी लगीन करत्याल बघ. अरे म्हणलं असत्याल परबात देवाला माझं मन ठाव होतं. माझ्या मनात काय चालू आहे हे ठाव होतं देवासनी. मग तरी बी त्यांनी मला दर्शन का नाही दिलं. दिस नाही राहत नाही. मी देवाचं नाव घ्यायचं कधी बी नाही सोडलं. जसा दिस उगवायचा तसा मनात एकच विचार यायचा का आज तरी आपल्याला देव भेटते. पर नाही ते आलंच नाही. ह्या त्यांच्या बिगर जगते आहे ह्याचं त्यासनी काय बी नाही. हेच खरं आहे बघ बा. अगं नाही ग बानू, अगं तसं नसल बघ. अगं त्यानं बी तुझ्या संग लगीन करायचं आहे आणि मला पक्क ठाव आहे बघ. ते हात येतील आणि तुझ्या संग लगीन करत्याल. कुणास ठाव. हे बा, अगं असं का बोलतेस ग तू? अगं लग्नाची पोर घरात असेल ना तर तिच्या बाला काय वाटते कोणाला बी विचार. पण मला त्याचं काय बी वाटत नाही बघ. कारण माझा देवावर विश्वास आहे. महाराज म्हणले ना ते येणार म्हणजे ते येणार बघ. ते हात येणार आणि तुझ्या संग लगीन करणार बघ बानू. बापर मला आता त्याचं काय बी वाटत नाही. मला तर आता असं वाटतंय की हे लगीनच नका कराया. देव आता आलं काय आणि नाही आलं काय. म्या जगले काय मेले काय त्यासनी त्याचं काय बी नाही बा. नगच कराया हे लगीन. बानू